मी मरायला तयार आहे, तुम्ही कोण मला वाचणारे? आता अंमलबजावणीचं काय करायचं? याने उलट सरकारला सांगायला पाहिजे, तुमच्या आय घाला म्हणायचं सरकारला, इथं सलाईन बी लावा. याने सरकारला सांगायला पाहिजे, सलाईन बी लावा, तुमची आई इथं येऊन घाला आणि आमची अंमलबजावणी करा. त्या अधिकाऱ्याला सुद्धा सांगायला पाहिजे, तुमचे डॉक्टर घेऊन या, आमची अंमलबजावणी करा आणि मग सलाईन लावाल, तुमचे झक नीट मारा. हे आपलेच उठतात, आपलेच सलाईन लावतात, आपलेच घोषणा देतात, आपलेच झक मारतात. सरकारला टेन्शन आहे का? खुशाल घरी झोपले सरकार. आता त्यांना माहिती याला मरून देत नाहीत. मग कशी काय आम्हाला जातीला आरक्षण मिळेल? कसं काय? आपलेच लोक आपले ते सरकारला धारेवर धरायचं, तर आपले लोक मला इकडे येऊन सलाईन लावित. हे 20 जणांमुळे आपली अंमलबजावणी रोखडी. आता कोण कोण होते मला नाही सलाईन लावायला. येईन झोपीत मला सलाईन लावल्या, मी आता त्या तोडून टाकल्या. मला जर कळायला लागलं मी तोडून टाकल्या. आणि हे बी 5 मिनिटात आत काढत आहे, ते तोडून टाकणार मी लगेच. हे सुद्धा ठेवणार नाही माझ्या हातात. मला जातीपेक्षा तुम्ही मोठे नाहीत. मला माझ्या जातीला आरक्षण द्यायचंय आणि सरकारच्या ओरावर बसून जर नाही घेतली अंमलबजावणी, तिथून पुढं मला बी खानदानी मराठ्याचं नाही. मी इथून असाच उपोषणासहित मुंबईला घुसन पुन्हा. पण मी सरकारला सोडणार नाही, मी सरकारला सोडणार नाही. मला तुम्हाला सलाईन लावायचं ना, बिनधास्त लावा, पण आधी अंमलबजावणी कोणत्या दिवशी करणार आहे त्या सरकारनं सांगायचं, ती नीट माय घालायची, ते नीट मग सलाईन लावायची, इकडे आय घालायला यायचं. आणि सलाईन ज्यांनी लावल्या ना त्यांनी गपचिप लावल्या महाराजची, त्यांनी आता लगेच सरकारच्या मागा लागायचं, अधिकारीत मागा लागायचं. तुमच्या माय घाला म्हणा, हा आमच्या माणसाला सलाईन लावल्या होत्या, आता अंमलबजावणी केव्हा देता?